बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, अंडरस्टँड एनर्जी सायन्स म्हणजेच ऊर्जा शास्त्र समजून घेताना ही शृंखला आपण बघत आहोत. यामध्ये अनंत भाईजी आणि ज्योतिप्रकाश भाईजी एकमेकांशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधत आहेत. त्यातीलच भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे न्यूरॉन्सची निर्मिती करून शक्ती देण्याचे काम कोण करते. हा भाग सुरुवात करताना आपण मागच्या भागातील काही संदर्भ लक्षात घेऊयात. मागच्या भागामध्ये ज्योतिप्रकाश भाईजी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींबद्दल सांगत होते, ज्यामध्ये ते म्हणतात की इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींच्या वरती आकाश तत्व आहे. त्या लहरींनाच आपण समजू शकत नाहीत. या लहरींना विज्ञान समजू शकत नाही. विज्ञान फक्त मेंदूच्या क्रियेला जाणतो, परंतु मनाच्या क्रियेला जाणत नाही. मन कारण शरीर आहे. तिथे आकाश तत्वाच्या वेगाने काम होत असते, तर हे दोन्हीही आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. मागच्या भागामध्ये ज्योतिप्रकाश भाईजी यांनी आपल्याला न्यूरॉन्सद्वारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी कशा पसरवल्या जातात हे सांगितले होते. यावर अनंत भाईजी विचारतात, न्यूरॉन्सला शक्ती कोण देते किंवा त्याला निर्माण कोण करत असते. ह्यावर उत्तर देताना ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, जसे आत्म्याची संकल्पना इथे येते. न्यूरॉन्सला शक्ती कोण देते, तेव्हा आत्म्याची संकल्पना आपल्याला समजून घेतले पाहिजे. जसे आपण बघतो की जे न्यूरॉन्स आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये जे कण आहेत त्याला कुठून ना कुठून तरी ऊर्जा ही पाहिजेच असते. त्याला ती ऊर्जा आकाश तत्वांमधून मिळत असते. आकाश तत्व देखील एक व्हायब्रेशन आहे. त्यातल्या आत ते व्हायब्रेट करत असते. ते व्हायब्रेशन अग्नी तत्वाला ट्रान्समिट करत असते, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स फॉर्म करत असते. अग्नी तत्वामध्ये जी ऊर्जा बनत असते ते जसे आपण बघितले ती आकाश तत्वामधून येत असते. ती आत्म्याची संकल्प शक्ती आहे. आत्म्याची डायरेक्ट शक्ती जी ऊर्जा आहे त्याला विज्ञान तर सोडाच, पण अध्यात्मात देखील खूप कमी लोकांना त्याची अनुभूती आलेली आहे. तर जी आत्म्याची जी ऊर्जा आहे ती संकल्प शक्तीने आकाश तत्वामध्ये ट्रान्सफर होत असते. आकाश तत्वामध्ये जे व्हायब्रेशन निर्माण होतात ते व्हायब्रेशन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बनून संपूर्ण शरीराला संचलित करत असतात. ही सगळी क्वांटम वर्ड आहे. म्हणजे खरोखरच आपल्या शरीरामध्ये एक क्वांटम वर्ड चालू आहेच की. प्रत्येक क्षणाला ते चालू आहे. आपण जेव्हा योग करत असतो तेव्हा या गोष्टीची अनुभूती आपण करत असतो. आपल्या कारण शरीरामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशनचा फोर्स कुठून येतो, तेव्हा आपण हळूहळू म्हणूनच बोलत असतो की जेव्हा आपले मन, बुद्धी आणि संकल्पावरती लक्ष केंद्रित करत असतो तेव्हा आपण आपल्या आत्म्याच्या शक्तीची अनुभूती करत असतो. आणि हेच तर खरे क्वांटम वर्ड आहे. जे आपण मुक्त इच्छेबद्दल बोलत आहोत, तर आपली जी संकल्प शक्ती तीच मुक्त इच्छा आहे. मुक्त इच्छा म्हणजे फ्री विल. ती आपली मुक्त इच्छाच आपल्याला आकाश तत्वाला व्हायब्रेशन देत असते. ते व्हायब्रेशन इलेक्ट्रॉनिक्स लहरीद्वारे ट्रान्सफर होत असते. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मेंदूला नियंत्रित करत असते. तेव्हा पूर्ण शरीर गतिमान होते. म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा ही तेथूनच येते. श्रोते हो, इथे ज्योतिप्रकाश भाईजी किती छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगत आहेत. ज्ञानी माणसालाच मुक्त इच्छा असते. मुक्त इच्छा म्हणजे त्याची संकल्प शक्ती, जी आकाश तत्वाद्वारे कार्यरत असते. ही आकाश तत्वाद्वारे जेव्हा व्हायब्रेट होते तेव्हा तिथे बनतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी. त्या निर्माण करतात अग्नी तत्वाला आणि ह्याच मेंदूला नियंत्रित करतात आणि पूर्ण मेंदूला गतिशील करून संपूर्ण शरीराला गतिमान करतात. म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा ही तिथूनच निर्माण होत असते. ह्यावर अनंत भाईजी विचारतात, जसे की एक वीट आहे. ही वीट मातीची बनली आहे,
तर आता या विटेमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचे खूप काही सेल्स आहेत. तर त्या ऊर्जा नाहीत का? याबद्दल आपण सांगावे. ह्याला उत्तर देताना ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, या विटेला आपण जड तत्व म्हणतो. आपण जड आणि चेतन तत्वामध्ये फरक करत असतो. आपल्या शास्त्रामध्ये म्हटले आहे, एक जड तत्व आहे आणि दुसरे चेतन तत्व आहे. तर विटेला जड तत्व म्हटले आहे. पण त्यामध्ये सुद्धा ॲटम्स आहेतच की, मॉलिक्युल्स आहेत. परंतु त्यांचे व्हायब्रेशन्स आहेत. कारण की त्यांच्यात सुद्धा जे ॲटम्स आहेत, त्या ॲटम्समध्ये सुद्धा न्यूट्रॉन, प्रोटॉन्सचे व्हायब्रेशन सतत चालूच आहेत. परंतु त्याच्यामध्ये मन नाही, बुद्धी नाही. म्हणूनच त्याच्यामध्ये आकाश तत्वाचे प्रमाण देखील खूप कमी आहे. ते आकाश तत्वच बघा. खरे सांगायचे तर 84 लाख योनीमध्ये जो फरक आहे, 84 लाख प्रकारचे जीव आहेत. त्यांचे खरोखरच 84 लाख प्रकारचे आकाश तत्व आहेत. आकाश तत्वाचे प्रमाण ज्यात जितके जास्त असेल, त्याच्यामध्ये विचारशक्ती आणि बुद्धी तेवढीच प्रबल असेल. मनुष्य प्राण्यामध्ये आकाश तत्व जास्त आहे. मनुष्य प्राण्यामध्ये विचारशक्ती, बुद्धीचे प्रमाण जास्त आहे. तो जेव्हा दुसऱ्या योनीमध्ये जन्माला जातो, उदाहरणार्थ गाय किंवा कुत्रा, तर त्याच्यामधील आकाश तत्वाचे प्रमाण हळूहळू कमी होत असते. त्याच्यामध्ये जडत्व जास्त प्रमाणात येऊन चैतन्य शक्ती कमी होते. तसे आपण विटेचे उदाहरण घेतले तर आकाश तत्व अगदी 0.001% म्हणजे प्रकृतीचे छोटेसे आकाश तत्व त्याच्यामध्ये असेल. परंतु त्यात ना विचारशक्ती आहे, ना बुद्धी किंवा दुसरं काहीही नाही. त्यात आत्म्याचा अंश नाही. म्हणून त्यात व्हायब्रेशन्स थोडेफार आहेत, परंतु खूप कमीत कमी मोजकेच व्हायब्रेशन्स तिथे आपल्याला सापडतील. ते कधीही बदलणार नाहीत. त्यांची कोणतीही मुक्त इच्छा नाही. म्हणजे विटेमध्ये आपल्याला कधी फ्री विल सापडते का? तर नाही. मनुष्य प्राण्यामध्ये स्वतंत्र मुक्त इच्छा आत्म्याची शक्ती आहे. आकाश तत्वाचे प्रमाण अत्याधिक आहे. म्हणूनच ही मुक्त इच्छा काम करत असते, जिथे आत्म्याची संकल्पना येत असते. ह्यावर अनंत भैया विचारतात, जसे झाड, वेली ह्यांच्याकडे देखील मुक्त इच्छा आहे का? ज्योतिप्रकाश बाईजी म्हणतात, ही झाडे, वेली सुद्धा आहेत, परंतु त्यांच्यात जडत्व मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्यात मुक्त इच्छा आहे, त्यांच्यात जडत्व जास्त आणि चैतन्य शक्ती थोडी कमी आहे. परंतु विटेपेक्षा किंवा दगडापेक्षा ती जास्त आहे. अनंत भैया म्हणतात, हो, ते स्वतः वाढत असतात. त्यांच्यातील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन वाढत असतात, असं आपण म्हणूयात. जसे मनुष्याचे छोटे मूल आहे. जेव्हा तो मनुष्य बनतो, तर त्याचे शरीर आणि उंची वाढते. तर त्याच्यातील जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन मध्ये जे सेल एनर्जी त्या सगळ्यालाच वाढवत असते. ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, हीच गोष्ट आहे की वाढ होत असते. अनंत भाईजी म्हणतात, आता आपण याच्या थोडेसे वरती जाऊयात. सूक्ष्म जगतामध्ये जिथे देवता तत्व आहे, जिथे जिथे 3 तत्वांचे शरीर आहे, आकाश, वायू आणि अग्नी, ह्याबद्दल आपले काय मत आहे? त्यांच्या शरीरात सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन कार्य करत असतील. त्यांच्यात ॲटम्स कसे कार्य करतात? त्यांचा मेंदू तर असेल ना, म्हणजे सूक्ष्म मेंदू असेल. त्याच्याबद्दल आपले काय मत आहे? ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, म्हणजे आता विज्ञान तर तिथपर्यंत पोहोचलेले नाही. परंतु आपण आध्यात्मिक ज्ञानातून त्याच्याकडे बघितले तर त्यांची जी क्वांटम ज्ञानाशी तुलना केली तर सर्वसामान्यपणे आता 2 तत्व तिथे नष्ट झालेली आहेत. तेव्हा आपण वरतील आयामामध्ये जातो, ज्याला स्वर्गलोक म्हणतात. तिथे जी नष्ट झालेली 2 तत्व म्हणजे जलतत्व आणि माती तत्व ही नाहीत. तिथे फक्त 3 तत्व असतात, म्हणजे आकाश, अग्नी, वायू. तिथे त्यांची संकल्पशक्ती जास्त काम करते, कारण की तिथे खूप स्वातंत्र्य मिळते. त्यांच्यामध्ये जास्त ऊर्जा वाहत असते. आपण इथे स्थूल जगतामध्ये बसलो आहोत, तर इथे आपल्याला माती तत्व आणि जलतत्व बांधून ठेवत असते.
या ऊर्जेला संकल्पाद्वारे वाहू देत नाही. कारण की माती आणि जलतत्व आपल्यासाठी एक प्रकारचे बंधन आहे. या गोष्टींनी आपल्याला बांधून ठेवलेले आहे. म्हणूनच आपली संकल्प शक्ती इथे कमी काम करते. परंतु वरील आयामातील लोकांची संकल्प शक्ती जास्त काम करते. म्हणूनच सूक्ष्म जगतामधील लोक स्थूल जगतामध्ये प्रत्येक वेळेला कंट्रोल करत असतात. ह्याला दुजोरा देत अनंत भैया म्हणतात, हो, अगदी बरोबर आहे. म्हणूनच सूक्ष्म जगतातील देवतांचे संकल्प खूप लवकर पूर्ण होऊन ते आपल्या कार्यासाठी आशीर्वाद देऊन लवकर इच्छा पूर्ण करत असतात. या त्यांना स्वर्गाचे सुख जास्त मिळत असते. आता आपण हे सांगावे, की मनुष्य धर्तीवरील घटनांना कंट्रोल करत असते, तर सूक्ष्म जगतामधील सूक्ष्म गोष्टींना ते कंट्रोल करत असतील. ते सुद्धा त्यांच्या संकल्पनेची जी ऊर्जा पाठवत असतात ना. जसे आपण इथे एखादी वीट उचलली आणि फेकली, तर आपण आपली शक्ती त्या विटेद्वारे ट्रान्सफर करतो. आता सूक्ष्मामध्ये सुद्धा आपण असे मानले, की कोणतीही गोष्ट ते टाकतात, तर त्यांना सुद्धा सूक्ष्मामध्ये अशी शक्ती किंवा ऊर्जा ट्रान्सफर करावी लागते का? ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, हो, त्यांनाही द्यावी लागते. अनंत भाईजी विचारतात, तर ते सूक्ष्म शक्तीला कसे ट्रान्सफर करत असतील? याबद्दल आपण थोडीशी सांगावे. ती सूक्ष्म शक्ती कशी असेल? ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, यास तंतोतंत सांगणे जरा कठीण आहे. परंतु आपण तर्काने विचार केला तर जो संकल्प आहे, जसे आत्म्याने कधीही संकल्प केला असेल, तर कधी काय होईल? आत्म्याचे संकल्प पहिल्यांदा आकाश तत्वावर काम करेल. कारण तसे पाहिले तर परमतत्वानंतर पहिलं जे तत्व येतं ते आकाश तत्व येते, जे फक्त व्हायब्रेट करत असते. म्हणून शास्त्रामध्ये म्हटले आहे, की आकाश तत्वाचा गुण आहे व्हायब्रेशन, दुसरे काहीही नाही. जसे आपण बघतो, की अग्नीचा जो गुण आहे तो म्हणजे तेजस्विता. असे म्हटले जाते, की बघण्याच्या कार्यामध्ये ते मदत करत असते. जी दृश्यमानता आहे, जे आपण दृश्य बघत असतो, ते अग्नितत्वामुळे बघतो, कारण तेज देणे हे अग्नीचे कार्य आहे. जसे आपण स्पर्श करत असतो, म्हणजे जाणीव करत असतो, तर ते आपल्याला जाणीव ही वायू तत्वामुळे होते. म्हणजे आकाश तत्वाची जी प्रॉपर्टी आहे, जो गुणधर्म आहे, तो केवळ तरंग म्हणजे व्हायब्रेशन होय. ते फक्त व्हायब्रेट होत असतात. प्रत्येक क्षणाला ते व्हायब्रेट करत असतात. आपण कल्पना करा, की एखादी गोष्ट दाबली जात आहे, तर गोष्ट वरती उभारूनही येते. म्हणजेच जी गोष्ट दाबली जाते तीच परत वरती येत असते. जसे आपण एखादी स्ट्रिंग, तिला एका टोकाला एनर्जी देत असतो, तर ती एनर्जी दुसऱ्या टोकाला जाते. इथे आपण ती जी स्ट्रिंग आहे ती हलवतो, तर शक्ती स्ट्रिंगच्या दुसऱ्या टोकाला जाते. आकाश तत्व ही असेच शक्ती ट्रान्सफर करण्याचे काम करत असते. कारण आकाश तत्वामध्ये फक्त आणि फक्त लहरी आहेत आणि ह्या लहरी एका बाजूची शक्ती दुसऱ्या बाजूला घेऊन जाण्याचे काम करत असतात. हे एका ठिकाणी हलवले तर हे पूर्ण आकाश तत्व संपूर्ण ब्रह्मांडाला कनेक्टेड आहे. कारण संपूर्ण ब्रह्मांडाचे एकच आकाश तत्व आहे. श्रोते हो, क्वांटम फिजिक्स हे खरं तर आपल्याला खूप क्लिष्ट वाटणारा विषय ज्योतिप्रकाश भाईजी यांनी खूप सुंदरपणे सांगितलंय. परमतत्व किंवा तत्वांचे जे गुणधर्म आहेत तेही आपल्याला समजून सांगितले. आपल्या संतांनी जे पिंडी ते ब्रह्मांडी हे जे काही बोलून ठेवलं आहे, त्याची अनुभूती आज आपल्याला आजचा भाग ऐकताना नक्कीच आली असेल. आजचा भाग आवडला असल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती.